गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आज आम्ही चाललो आहोत नाशिकला. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, नाशिक ही म्हणजे मी बोलू शकते असं, ठीक आहे, की नाशिक हे आमचं दुसरं गाव आहे. कारण की प्रत्येक 2-3 महिन्यानंतर आम्ही नाशिकला जात असतो. अच्छा नहीं लग रहा है, नाशिक चलो. अच्छा लग रहा है, नाशिक चलो. कुछ भी नहीं लग रहा है, नाशिक चलो. असंच जसं आम्ही गावाला पळतो तसं आजकाल आम्ही गावाला पळतो. अदरवाईज आम्ही आधी नाही जायचो. सो आम्ही आजकाल गावाला पण जातो आणि नाशिकला पण जातो. सेन्स तर नाही आहे माझ्या बोलण्याला, पण तरी पण ऐकून घ्या, ठीक आहे. सो ठीक आहे, नंतर बोलते मी तुमच्याशी. आता मी नाश्ता करते. डोसा. काल सकाळपासून आम्ही डोसाच खातो. डोसा चटणी. काल सकाळपासून आम्ही हेच खातो. आज सकाळचा नाश्ता होता. काल सकाळचा नाश्ता होता तो आज सकाळचा पण नाश्ता आहे. सो आता मी खाते. हा, तुम्ही आता नाश्ता वगैरे करून घेतलेला आहे. सो दरवेळी आम्ही दिंडोरीला जातो, ठीक आहे. बट यावेळेला आम्ही दिंडोरीला नाही चाललो आहे. यावेळेला आम्ही चाललेलो आहोत त्र्यंबकेश्वरला, ठीक आहे. आणि मग तसं मी तुम्हाला बोलले, नाशिक हे आमचं दुसरं गाव आहे. आम्ही आता घोषित करून टाकलेलं आहे. जर आम्हाला गाव पहिला आमचं गाव आवडतं, त्याच्यानंतर नाशिक आवडतं. काहीतरी अटॅचमेंट आहे आमच्या नाशिकसोबत, ठीक आहे. ते साईडला ठेवूयात. आणि मगाशी मी बोलले की आम्ही खूप कष्ट करून जातो. कष्ट इन द सेन्स ऑफ खूप टायरिंग प्रवास आहे. खूपच दमून जातो. बिकॉज बाय लोकल, त्याच्यानंतर टॅक्सी, त्याच्यानंतर बस, मग परत बस, असं 4 ट्रॅव्हल्स घ्यावे लागतं, ठीक आहे. ते तर जाऊ दे, ठीक आहे. म्हणून इतकं सगळं दमतं. आणि दुसरी गोष्ट, आजकाल मी व्लॉगिंग करायला विसरले. जेव्हा मी कॉलेजमध्ये होती तेव्हा मी रोज व्लॉगिंग करायचे. तेव्हा माझ्याकडे खूप कॉन्फिडन्स होता. माझ्या फोनवरून काढले ना? हो, तुझ्या फोनवरनं काढलं. मला सांगते. काकीनं फोन कर माझ्या फोनवरून. बोला. हां, तर मी बोलत होती की आजकाल मी व्लॉगिंग करायला पूर्णपणे विसरले. जेव्हा मी कॉलेजमध्ये होती तेव्हा मी खूप चांगली व्लॉगिंग करायची. बट आता मला व्लॉगिंग येतच नाही आहे. मी खूपच होतं ना, इन्सिक्युअर फील करते. असं अरे यार बंद हो ना. हां, तर आधी मी इतकी कॉन्फिडंट होती. कॅमेरा काढायचे आणि चालू करायचे. आता बरं काय माहिती, आता मी थोडीशी अंडर कॉन्फिडेंट झालेली आहे. बट आई विल ट्राय माय बेस्ट आणि मी तुम्हाला सगळं दाखवा, ठीक आहे. चलो, अभी मैं ओला बुक करती हूँ और मैं निकलती हूँ. चला, बाय बाय. सगळ्या तरी गाडीमध्ये बसलो. इतकी गर्दी आहे आज संडे. तर इतकी गर्दी आहे ना, खूपच गर्दी आहे. नाहीतर कसाऱ्याला जायला बिलकुल गर्दी नसते, पण आज खूपच गर्दी. आत्ता मला घेऊन जावा भेटली खूप वेळची. आणि इवन तो अजूनसुद्धा आम्ही पोचलेलो नाही. आता आम्हाला बसनं जायचं. दिस इज सो हॅड.
आता बसमध्ये बसलो आहे आणि अशा बसमध्ये बसलो की ही बस मला बिलकुल नाही जी ओजीवाली लालपरी आहे ना बस खूप आवाज करतो. ज्या नवीनवाल्या आल्या त्या सारा तरी चांगल्या पण हीवाले बस बट वी डोंट हॅव एनी ऑप्शन. अब वेट के जाना पड़ेगा. थोडंसं स्टेबल नाही राहणार माझा कॅमेरा बिकॉज आम्ही बसमध्ये बसलो जोपर्यंत असं बसत नाही तोपर्यंत कम्फर्टेबलच येत नाही. डेंजर गाव आहे डेंजर. सो आम्ही आता त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आहे आणि हालत बघा माझी डेंजर हालत. आणि काय बोलत होते एक मुलगा बघितला मी लास्टच्या सीटवरती छोटूसा होता एकदम त्याला खिडकीतनं पाठवलं जागा नाही भेटणार म्हणून खिडकीतनं तो पास झाला आणि अनफॉर्च्युनेटली फोन लॉक होता आणि लॉक होत नव्हतं पण त्याने मी रेकॉर्ड केला होता. डेंजर सीन होता पण तो सगळं खोकतो ऑटो रिक्षा. आता मी बोलत होते आता बघू आम्ही कुठे काय करतो काय नाही करते आणि तुम्हाला दाखवते. चला बाय बाय. घेतला का फोटो काढून. सो आम्ही आता पोचलो आहे आणि आता रूममध्ये आराम करतो आहे. खूप चांगली आणि रूम तर चांगलीच माझ्याकडे छोटी आहे पण ठीक आहे. तर नंतर दाखवते रूम ठीक आहे. सो आता आम्ही जेवण वगैरे करून चेंज वगैरे करून आम्ही आता दर्शनाला चाललो आहे त्र्यंबकेश्वरच्या. आणि आम्ही इतक्या लवकर का जेवलो बिकॉज जर आम्हाला यायला लेट झाला तर आमचं जेवण खराब होईल म्हणून आम्ही आत्ताच जेवण घेतलं. आमचं जेवण खराब होईल म्हणून आम्ही आत्ता जेवण घेतलं ठीक आहे. तर चला आता जाऊया. प्रॉपर्टी वॉज टू गुड. गुहा आहे का रे गुहामध्ये पाय देणार होती मी आता.
इकडे लाईनीत ना जात आहे. लाईन बघा. लोकांना ना अजिबात एक सिविक सेन्स पण नाही आहे आणि झिरो सिविक सेन्स पण नाही आहे ना. सिविक सेन्सच नाही, कुठलाच सेन्स नाही. आता इथं सुद्धा लोकांनी खाऊन गोष्टी टाकलेल्या आहेत. म्हणजे ऑलरेडी आपल्या पायामुळे जो कचरा येतो तो येतोच येतो. ठीक आहे, बॉटल्स टाकले, खाल्ले बिल्लेला टाकले आणि माझाच पाय त्याच्यावर पडला. कारण की मी तर वर बघून चालत असते, खाली बघून कधी चालतच नाही. शेकिंग पेकिंग होते. माणूस बघतोय. बसायला पण जागा दिली की बाबा टेन्शन घेऊ नका, आरामात दर्शन करा. आम्ही लगेच बसून घेतो. बसायला पण इकडे जागा केली, कारण की टेन्शन घ्यायचं नाही, आरामात दर्शन करा. 1 वाजू दे, 2 वाजू दे, दुपारचा, रात्रीचा, कितीचा पण वाजू दे, आरामात दर्शन करा. म्हणून इकडे बसायला पण सोय केली. फक्त जरा फॅनचीच कमी आहे, बाकी काय नाही. मंदिरमध्ये आलो आहे आणि झगडा नाही बघितला असं तर होणारच नाही. सतत झगडा चालू आहे समोर, बिकॉज लाईन इज सो फार. खूपच लाईन मोठी आहे आणि अजून आम्ही तिथेच स्टक आहे. ना पुढे जात आहे ना कुठे मागे जात आहे. आणि ते मागून पुढे येतात, त्यांनी फ्रॉड केला आणि आता ते लोकांचं भांडण चाललं. आम्ही तर त्यांना तुम्हाला ऐकायला येतं की नाही माहीत नाही, पण मी नाही दाखवू शकत त्यांना. काय बोलत होते मी? तर ते लोकांनी फ्रॉड करायचं पुढे आले. आम्ही तर त्यांना काय नाही बोललं की बाबा जाऊ दे, ठीक आहे जावा म्हणून. मग तिथे जाऊन त्यांनी नाही सोडलं, त्याच्यावर थांबले तिथे. बापरे, मग अशी 8:45ला मी तुम्हाला बोलली होती, आता 9:15 झाले. अर्धा तास आम्ही झालं इथेच बसलो. चलो नंतर आम्ही आता पोहोचलो मंदिराच्या बाहेर. अजून मंदिरात पण नाही गेलो. इकडून प्रवेश नव्हताच आपल्याला नागडी असं. मम्मा, ए बे इकडे बसलो होतो आपण, इकडे बसलेलो आपण. हा, इथे बसलेलो कारण की हा ना. सो आमचं आता दर्शन वगैरे झालं. आता आम्ही चाललोय स्वामी पॅलेस. कारण की त्या बिचाराचा फोन आला, मॅडम लवकर या, उशीर झाला, मी आता बंद करतोय. म्हणून आम्ही आता चाललोय फटफट
फटफट तर नाही चाललं, हळू चालत, पण हे लोकांचं कधी आवडतच नाही. कुल्फी कुठे आहे? कुठे आहे कुल्फी? पडदिशी तर सांगा पुढे गेले त्या तिथून सांगशील तिथं जाऊया म्हणून. सर्व काव्यात. अगं काका मला मगाशी दिसले होते. आम्ही मध्येच कुल्फी ब्रेक घेतला आणि ह्यांची कुल्फी खूपच छान आहे, खूपच छान आहे. मी गुलकंद कुल्फी घेतली, ह्या दोघांनी अंजीर कुल्फी, तिने मलाई कुल्फी. एकदम तो है कुल्फी में. चलो आज का दिन इतना ही ख़त्म होगा. अभी घरी जाऊन पडेल मी आता. बाय. हा एक गाईस, आता मी ब्लॉग एडिट करत होते आणि त्याच्यामध्ये मला कळलं की मी एंडच नाही केला आणि मी तुम्हाला सांगितलं की नेक्स्ट डे दाखवते, पण मी नेक्स्ट डेचं ब्लॉगच नाही बनवलं बिकॉज दाखवण्यासारखं असं काही नव्हतंच. बिकॉज आमची थोडेफार कामं होती आणि त्याच्यामध्ये मी कामं म्हणजे पूजा वगैरे होती आणि जेवण वगैरे केलं, ते मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे. सो शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.